आरे कॉलनीमध्ये माझी एक मैत्रीण आहे. तिच्यासोबत हा पर्सनल एक्सपिरियन्स झाला होता. एक फंक्शन होतं रात्री आरे कॉलनीमध्ये. तिच्यात खूप सुंदर आणि मोठे केस होते. तर ती ते मोकळे ठेवून वगैरे फंक्शनसाठी गेली. रात्री येताना तिला उशीर झाला. आता घरी आल्याच्या नंतर तिला दुसऱ्या दिवशीपासून असं वाटायला लागलं, की तिला कोणाचा तरी स्पर्श जाणवायला लागला. म्हणजे तिच्या इव्हन प्रायव्हेट पार्ट्सवरती, तिच्या पूर्ण अंगावरती तिला असं वाटायचं की कोणीतरी तिला टच करतंय. तर मग त्यांनी बोलवलं आणि ते जे गुरु होते त्यांनी त्यांना असं सांगितलं की हिच्यासोबत कोणीतरी मेल एंटिटी आली आहे करून. आणि त्याच्यानंतर त्यांना सांगितलं की तुम्ही तिच्या ह्या कथा मनोरंजनासाठी आहे. काही लोकांचे अनुभव व काही पूर्णपणे काल्पनिक असू शकतात. त्यामुळे कृपया यांना मनोरंजन म्हणून घ्या. या कथा आपल्या संस्कृतीचा एक भाग आहे. अगदी लहानपणी आजी आजोबांनी सांगितलेल्या गुड गोष्टींसारख्या. आमचा हेतू कोणत्याही प्रकारच्या अंधश्रद्धा किंवा भीती निर्माण करणे नाही. निर्मिती, तू अजून एक ही मला गोष्ट सांगणार होतीस अबाउट आरे कॉलनी. आता आरे कॉलनी बघायला गेलो तर माझं फेवरेट स्पॉट आहे, पण त्याच्या व्यतिरिक्त असंही आहे तिकडे खूप लोकांना अनुभव येतात. आता ते खरे आहेत, खोटे आहेत, की लोकांच्या ऑलरेडी डोक्यात भरलं गेलंय, तिकडे लाईट्स नाहीयेत, हे नाहीये, तर आपोआप लोकांच्या मनाचे खेळही असू शकतात. पण गोष्टी आहेत तेवढ्या तर नक्की. तर तुझं काय एक्सपिरियन्स आहे तिथलं? आरे कॉलनीमध्ये माझी एक मैत्रीण आहे. तिच्यासोबत हा पर्सनल एक्सपिरियन्स झाला होता, जो तिने मला स्वतःहून सांगितलाय. एक फंक्शन होतं रात्री आरे कॉलनीमध्ये. म्हणजे जास्त पण लेट नाही, अराउंड 8 आसपास. तर केस मोकळे, जे आपल्याला आपल्या आजी वगैरे सांगते की केस मोकळे ठेवून जाऊ नका अशा रात्रीच्या वेळेला वगैरे. तर अगदी खरं आहे. ते तिच्या स्टोरीच्या नंतर मला समजलं. कारण की तिचे खूप सुंदर आणि मोठे केस होते. तर ती ते मोकळे ठेवून वगैरे फंक्शनसाठी गेली. फंक्शन खूप छान होतं. अटेंड करून वगैरे घरी आली. आता घरी आल्याच्या नंतर तिला दुसऱ्या दिवशीपासून असं वाटायला लागलं, की तिला कोणाचा तरी स्पर्श जाणवायला लागला. म्हणजे तिच्या इव्हन प्रायव्हेट पार्ट्सवरती, तिच्या पूर्ण अंगावरती तिला असं वाटायचं की कोणीतरी तिला टच करतंय. आणि ती सारखी रडायची, सारखी रडायची. एकदम विचित्रासारखी वागायची. कॉलेजला वगैरे जाणं तिने बंद केलं होतं, कारण की आणि ती एकटी राहायचीच नाही. म्हणजे तिला असं वाटायचं की ती एकटी असेल ना, की तिला कोणीतरी बघतंय, तिच्यासोबत काहीतरी चुकीचं होईल. त्याच्यामुळे ती नेहमी, तिची आजी असायची घरी, तर नेहमी ती आजीसोबत असे. तिची आजी इव्हन तिच्या बाजूला बसून, आणि आम्ही या डोळ्याने बघितलेलं आहे की त्या रडत असायच्या सारख्या की काय करू मी, माझ्या मुलीचं काय होतं तिला असं. आणि ती ना अशी ऍक्टिंग, म्हणजे अशी झटकायची, तिला जिथे तिला स्पर्श व्हायचा ना, अशी ती झटकायची हात, म्हणजे कोणाचा तरी हात झटकते असं लिटरली वाटायचं ते. मग त्याच्यानंतर ते ज्याच्याकडे जातात त्यांचा कोणतरी गुरु आहे, तर त्यांनी त्यांना बोलवलं. त्याला त्याच्यानंतर त्यांनी असं सांगितलं की हिच्यासोबत एक मेल एंटिटी आलेली आहे. कारण की त्याला तिचे केस खूप आवडले आहेत. आणि हे कधीपासून झालं, जेव्हापासून ती त्या रिटर्न आली. आणि ते येस, फंक्शन कुठे होतं? आरे कॉलनीमध्ये. एक्झॅक्ट नाही सांगू शकत मी, बिकॉज एक्झॅक्ट मला लोकेशन नाही माहित नाही. एक्झॅक्टली आरे कॉलनीच्या मध्ये होतं. आणि रात्री येताना तिला उशीर झाला. आणि ते जे गुरु होते त्यांनी त्यांना असं सांगितलं की ही मेल एंटिटी, आणि आता ही मेल असल्यामुळे ही सहजासहजी काही जाणार नाही. तर त्यांनी लगेच त्याच्यावरती उपाय वगैरे चालू करावे. त्यांना आणण्याच्या अगोदर ते हिला डॉक्टरकडे वगैरे घेऊन गेले होते. सगळ्या टेस्ट करून झाल्या, सगळे रिपोर्ट्स नॉर्मल, तरी हिच्या अंगामध्ये ताप. आपण असं आत्ता तरी आपण पहिल्या डॉक्टरकडेच पळतो. तो काळ गेला की डायरेक्ट आपण कोणाकडे जातो. पहिल्या डॉक्टरचाच सहारा घेतो आपण. डॉक्टरांना सुद्धा समजत नव्हतं की एक्झॅक्ट झालं काय. ते त्यांचं काम त्यांचं चालूच आहे. पण जेव्हा त्यांना बोलवलं की आता भरपूर उशीर होतो, आणि ही बोलत पण अशी होती की मला कोणतरी हात लावतंय करून. तर मग त्यांना बोलवलं की मग त्यांनी सांगितलं की हिच्यासोबत कोणीतरी मेल एंटिटी आली आहे करून. मग त्यांनी त्याच्यावरती त्यांची पूजा वगैरे काय केली. आणि त्याच्यानंतर त्यांना सांगितलं की तुम्ही तिच्या अंगावरचा कपडा काढून त्यांना काहीतरी दान वगैरे द्यायला लागेल. मग परत ते नॉनव्हेज जे देतात ते तिच्या अंगावरचे कपडे वगैरे त्यांना देऊन ते स्मशानात वगैरे रात्री ठेवून आले. मग त्याच्यानंतर ही बरी झाली. असं झालं. पण अजून पण बरी झाली म्हणजे आपण असं नाही बोलू शकत की पूर्ण बरी झाली. अजून सुद्धा असं होतं की ती एकटी असेल ना, की तिला असं सतत जाणवतं की मला कोणतरी बघतंय, मला कोणीतरी बघतंय. आता हा तिचा एक डोक्याचा पण भाग असू शकतो की एकदा असं होऊन गेलं, त्याच्यामुळे तिला सारखं वाटत असेल. पण ती एकटी राहत नाही. तिला सारखं असं वाटतं की तिला कोणतरी बघतंय करून. तर ती नेहमी कोणा ना कोणासोबत असते. असं आहे. इतक्या वर्षानंतरही? इतक्या वर्षानंतर नाही, आत्ताची गोष्ट आहे ही. म्हणजे 1-2 वर्ष झाले असतील. जास्त जुनी नाहीये. 2022-23. हां. सो
अजून पण तिला असं वाटतंय, बट ठीक आहे. आता ती ओके आहे. म्हणजे असं नाही की तिला तिच्या बिहेवियरमध्ये वगैरे काही चेंज झालाय. नॉर्मल आहे, बट तर खूप सावध असते ती. सावध असते. म्हणजे थोडासा होल जरी असेल ना, तरी ती कॉन्शियस होती की हा होल पण बंद करायचा आहे. कोणीतरी असं. मला तिथून एक्झॅक्टली. आता खिडकी बंद आहे, पण आता थोडीशी इथे एवढीशी उघडी असेल ना खिडकी, म्हणजे अगदी त्याच्यातून फक्त सूर्याची किरण आत येते एक, तरी पण ती बंद करणार. असं. इतकी ती हे झाले. असं होतं. तू एक कोणतीतरी गोव्याची ही गोष्ट सांगणार होतीस. आपण आतापर्यंत कोकणाबद्दल बरंच बोललोय आणि गोव्याबद्दल एवढं बोललोय पण कारण आपले जे मोस्टली गेस्ट आहेत ते कोकणातले असतात किंवा इकडचे असतात. पण गोवा बघायला गेलं तो पण एक कोकणातच भाग आहे. तो कोकण किनारपट्ट्याचा आणि तिथे पण आपल्यासारखीच लोक आहेत. तिथे पण अशाच खूप अशा प्रथा वगैरे चालत असतात. तर तिकडे काय घडलेलं तुमच्या बरोबर? ही गोष्ट अगेन मला एका माझ्या फ्रेंडने सांगितली होती जेव्हा आम्ही ट्रिपला गेलो होतो हम्पीला. तर तेव्हा त्यांनी मला तिथे सांगितली होती ही त्याच्यासोबत झाली होती. ही स्टोरी आहे गोव्याची. तर ते लोक गेले होते ट्रिपसाठी गोव्याला. तर नाईट वॉकला निघाले होते आणि एक अबॅन्डन्ड असं घर दिसलं त्यांना, जे पूर्ण बंद आहे. पडीक घर आहे. असे त्याला पूर्ण शेवाळ वगैरे लागलेली आहे आणि तुटलेलं वगैरे घर आहे, पूर्ण बंद. तर ते घर बघूनच असं हॉन्टेड वाटत होतं. तर त्याच्या साईडने जाताना सगळी मुलं असतील तर त्यांची भरपूर मजा मस्ती चालते. तरी बघ तिथून कोणतरी आपल्याला बघत असेल आणि त्याच्यातला एक मुलगा होता. त्याच्या नावाने हे लोक ओरडत होते विचित्र आवाज काढून की बघ तुला तिथून आवाज देते करून कोणतरी. मस्ती करतो त्याच्या बरोबर. हा, त्या घराच्या इथून जाताना. तर त्यातल्या मग नंतर एकाने ओरडलं की तुम्ही असं नका करू, हे चुकीचं आहे, असं नाही केलं पाहिजे, आपण कुठे आलो काय आलो. तर सगळे समजले, ऐकले. आता जाताना हे लोक गेले. रिटर्न येताना परत जेव्हा त्या घराच्यातून ते लोक पास करत होते, सगळे शांत होते, कोणी काहीच बोललं नव्हतं. आणि त्या घराच्यातून त्यांना तो जो एक पहिला ते लोक ओरडत होते ना त्यांच्या नावाने, तसा सेम आवाज आला. आणि असं नाही की कोणाला एकाला आला, सगळ्यांना आला. बोलतो आम्ही तिथून जे पळालोय, पण तो एक्सपिरियन्स एवढा विचित्र होता त्यांच्यासाठी की असं का झालं असेल. म्हणजे ठीक आहे, जाताना झालं ठीक आहे पूर्ण. आणि असं नाही, इव्हन त्यांना असं वाटलं की दुसरं कोणीतरी वगैरे असेल किंवा काय, कोणी ऐकलं असेल. पण ते लोक भरपूर वेळानंतर रिटर्न आलेले. असं पण नाही की लगेच गेले आणि लगेच आले. एको होते किंवा काय. हा, आणि तिथे गोव्याला माहिती कसिनोज वगैरे भरपूर असतात. तर हे लोक मस्त असं नाही की एका तासात वगैरे लगेच आले करून. खूप वेळानंतर हे लोक रिटर्न आले आणि तेव्हा त्यांना असा आवाज आला. तर हे खूप विचित्र आहे. म्हणजे मला असं वाटतं की आपण अशा अबॅन्डन्ड जागेवरती जास्त मस्ती करायला नाही पाहिजे, कारण की वी डोंट नो कधी काय होईल. बरोबर. तू आता जी गोष्ट बोललीस ना थोड्या वेळ आधी, मला त्यावरून एक गोष्ट आठवली. तर तू बोललीस की तुझी मैत्रीण होती, ती मागे बघण्याचा प्रयत्न करत होती, पण तिची मान अशी कोणीतरी धरून ठेवलेली की ती मागेच बघू शकते. येस. तर एक गोष्ट होती जी माझ्या मित्राबरोबर घडली होती आणि त्यांनी मला काल सांगितली. ठीक आहे, त्यांनी मला काल सांगितली ती गोष्ट. तर ही गोष्ट अंकलेश्वरची आहे, जे गुजरातच्या इथे सुरतच्या मागे थोडं. तर तिकडची ही गोष्ट आहे. तर तिथे काय झालं ना की ते बघायला गेलंस तर एक शहर आहे, पण एवढं डेव्हलप नाहीये. थोडंफार नॉर्मल घर आहेत, अशी लोक राहतात आणि मातीचे रस्ते वगैरे आहेत तिथे, असं सगळं. तर कसं व्हायचं की तिकडे लाईट्स वगैरे एवढे नसायचे, म्हणजे स्ट्रीट लाईट्स वगैरे मुंबईसारखं एवढी रहदारी पण तिकडे नव्हती, सगळे आपापल्या घरी वगैरे. तर नॉर्मली हे लोक करायचे की संध्याकाळच्या वेळी शाळेत होते, खेळायला जायचे. ठीक आहे, हे लोक संध्याकाळी 6 वाजता निघाले, 5 वाजता निघाले, 6, 7, 8 वाजे जोपर्यंत काळोख नाही पडत किंवा आई नाही बोलवत तोपर्यंत खेळत राहणार. ठीक आहे. तर माझा मित्र पण असा खेळत गेला, सगळे चालू होते, सगळी लोक येत होते, उजेड होता. आता हे लोक खेळता खेळता असं झालं की उजेड हळूहळू कमी पडायला लागला, लोक हळूहळू कमी झाली. जी मुलं खेळत होती तेही आपापल्या घरी जाऊ लागली. आणि माझा मित्र आणि त्याची एक मैत्रीण होती, ते लोक खेळता खेळता एक असं त्यांच्या इकडे एक घर होतं, म्हणजे तिकडे कसं की रॉ हाऊस टाईप आपण बोलू शकतो, इकडे तिकडे घर असं असतं. तर तिकडे ते लोक असेच खेळत होते आणि खेळता खेळता दमले, तर ते त्याच्या खिडकीवर बसले त्या घराच्या. आता खिडकीवर बसले, बोलतायत आणि असे पाय असे लांब करून खेळतायत वगैरे. अचानक आहे ना त्याला आवाज आला की त्याची आई बोलवते आणि त्याचं घर एवढं लांब नाहीये, म्हणजे इथे त्यांचं घर आणि मला वाटतं की 15-20 पावलांवर त्याचं घर होतं, एवढंच अंतर होतं घरात. तर आईनी हाक मारली. हा बोलला, अरे माझी आई बोलवते, मला जावं लागेल. आता हे लोक त्या ह्याच्यावर आहेत, खिडकीवर बसलेत
आणि हे लोक उठण्याचा प्रयत्न करतायत ना, हे लोक म्हणजे उठूच नाही शकत आहेत तिथून. म्हणजे उडी मारतायत नाही, असं की त्यांना कोणीतरी मागून पकडून ठेवलंय. तो त्याच्या मैत्रिणीला बोलला. मैत्रीण बोलते, काय काय ती पण लहानच होती, काय बोलतोय बाई. आणि ती उडी मारायला गेली, तिला पण नव्हतं उडी मारतायत. तिला पण असं की कोणीतरी कमरेपासून असं धरून बसवलंय. आणि मग तितक्यात ते लोक म्हणजे मला वाटतं 10-15 सेकंड त्यांच्या बरोबर तेच होत होतं. मग तितक्यात त्याने नोटीस केलं की काका होते ते सायकलनी जात होते. त्यांनी त्यांना आवाज द्यायचा प्रयत्न केला. आवाज दिला ना, असं वाटलं कोणीतरी ढकललंय त्यांना. सोडलं. सोडलं, पुश केलं. खुश आणि मग ते लोक तोंडावर पडता पडता वाचले, त्यांनी लोक धावत सुटलेत. आता जसं मी तुला बोललो, त्यांचं जे घर होतं ते 5-10 म्हणजे 15-20 पावलांवरच होतं. तर धावतोय पण तुझ्या घरीच नाही पोचत आहे. तो घामाघूम झालाय, त्याचं हार्टबीट एकदम वाढली आहे, त्याला काहीच समजत नाहीये. ते दोघं फक्त पळत सुटले आहेत, पण घरापर्यंत नाही पोचत आहे. आणि हे त्याच्याबरोबर जवळ 1-2 मिनिटं झालं. म्हणजे त्याचा जीव अक्षरशः बाहेर आला असं होत होतं त्याच्याबरोबर. आणि फायनली जाऊन तो कुठे ना कुठे तिकडून बाहेर पडला, घराजवळ पोचला. आणि त्यांनी रात्री त्याच्या आईला, आधी तर तो घाबरला की आई मारेल, मग त्यांनी काहीच सांगितलं नाही, कारण तिथे कोणच जायचं नाही. तरी पण हे लोक लपाछुपी केल्यावर तिथे गेलेले. तर ह्याने रात्री तरी पण सांगितलं आईला की आमच्यावर असं असं झालं. तर आई तर त्याला खूप ओरडली. आणि मग तेव्हा त्याला काहीच नाही सांगितलं. पण त्याला नंतर समजलं काही वर्षानंतर की जे घर होतं ना तिथे खूप वर्षांआधी तिकडे एका बाईनी बाईने स्वतःचा जीव घेतलं होतं. घरातल्यांना कंटाळून किंवा काही कारणामुळे स्वतःचा जीव घेतला. तर ती अजूनही तिथे असते आणि ती जेही तिथे जात होते तिच्या घराला प्रोटेक्ट करत असते बेसिकली. तर जेही तिच्या म्हणजे परमिशन तर काय, म्हणजे जेही तिच्या घरी येतात किंवा तिला जे आवडत नाही त्या गोष्टी करतात, आवाज करतात, तर ती त्यांना शिक्षा देते. असं काहीतरी ती लांब पळवत असते. तिने कोणाला काही केलंय नाही, पण जेही असं जबरदस्ती करतात त्यांना ती धडा शिकवते की तुम्ही येऊ नका, परत घाबरवते. असं भरपूर ठिकाणी होतं. म्हणजे त्या स्पिरिट्स ना ते त्यांचं घर किंवा जे काही असेल ते त्यांना अजून पण प्रोटेक्ट करतात. मी भरपूर गोष्टी अशा पण ऐकलेल्या आहेत की त्या म्हणजे गेल्याच्या नंतर पण त्यांचे स्पिरिट आहे त्या घरामध्ये आणि त्यांना ते सोडायचं नाहीये. मी आहे ना ह्याच्याबद्दल वाचत होतो थोडं, आणि मी विचार केला की का असं होतं. पण आता जर आपण ह्युमन लेवलवर विचार केला, आता मी विचारलं तू स्वप्न काय आहे, तर प्रत्येक व्यक्तीचं स्वप्न हेच असतं की आपलं एक घर असावं. आयुष्यभर आपण त्यासाठी धडपड करतो की माझं एक घर असावं. आणि प्रत्येक व्यक्तीचं एक स्वप्न असतं की एक स्वप्नातलं घर असावं. आणि जेव्हा कोणता व्यक्ती तसं घर बांधतो आणि त्याचे पण खूप इच्छा असतात की त्या घरात राहावं, त्याचा परिवार राहावा, ते पुढे जावे, आणि आणि ते करता करता आपत्कालीन जेव्हा मृत्यू येते तेव्हा त्याचे तर स्वप्न अडकले जातात ना, त्याचे स्वप्न बंद अधुरे राहतात. हो, अपूर्ण राहतात. बरोबर. आणि कोण त्याच्या घरात त्याच्या परमिशन शिवाय येतंय आणि त्याला जसं हवंय तसं वागतंय, ते कोणाला आवडणार. म्हणजे आपल्या घरी कोण येतंय आणि विचित्र नाही आवडणार. बरोबर. तेच त्यांच्या बरोबर होतं आणि ते तसं करत असं. म्हणजे हे मला समजलं.